नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK। पण मराठी माणूस जो UK मधला आहे, सध्या US मध्ये फिरतोय। तुम्ही माझा आधीचा न्यूयॉर्कचा व्लॉग बघितलाच असेल। न्यूयॉर्क किती सुंदर शहर आहे, हे की नाही। आज आपण आहोत न्यू जर्सीला आणि एका मस्त ठिकाणी जाणार आहे। चला, आजचा आपला अमेरिकेतला दौरा आहे ते म्हणजे अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या मंदिराला भेट देण्याचा। अक्षरधाम मंदिर जे अमेरिकेत आहे, अमेरिकेतलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आणि जगातलं दुसरं मोठं हिंदू मंदिर। चला तर जाऊया। मंदिराला जाता जाता आमच्या मित्रमैत्रिणीला म्हणजे योगेश आणि पौर्णिमाला आम्हाला मेक्सिकन डिश खाऊ घालायची होती, चिपोटले म्हणून। मग आधी आम्ही सगळ्यांनी ते खाल्लं आणि मग तिथून पुढे मंदिरात गेलो। ही होती ती आमची चिपोटले डिश आणि हा माझा आणि आरोहीचा तिथला फोटो। प्रवास करत करत आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय। बरंच लांबून ते मंदिर दिसायला लागलं होतं। खूप ऐकलं होतं त्या मंदिराबद्दल। आज प्रत्यक्ष जाऊन बघूया आपण। आम्ही आता मंदिराच्या प्रांगणात पोहोचलोय। जबरदस्त ऊन होतं त्या दिवशी, खूपच ऊन होतं जे सहन होत नव्हतं। पण दर्शन घ्यायचं होतं आणि मंदिर बघायचं होतं। मी, योगेश आणि आरोही आज शिरता शिरता मंदिर तर दिसायला लागलं होतं, पण भला मोठा स्वामीनारायणांचा पुतळा देखील दिसायला लागला होता। आम्हाला विश्वासच बसत नव्हता की आम्ही अमेरिकेत आहोत की भारतात। इतकी गर्दी होती तिथे, कारण त्या दिवशी रविवार देखील होता। मंदिराचा परिसर किती एकरमध्ये आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। साधारण 185 एकर इतकी मोठी मंदिराची जागा आहे। तिथे इतकं मोठं मंदिर बांधण्यात आलंय। युरोपातनं आणि भारतातनं मोठमोठाले खडक आणून त्यांचं कोरीव काम करून हे मंदिर बांधण्यात आलंय। साधारण 1.9 मिलियन क्युबिक फीट इतका खडक जगभरातनं आणून हे मंदिर बनवण्यात आलंय। आता त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसा। अतिशय प्रसन्न वाटत होतं मंदिरात। तुम्हालाही बघून खरंच जाणवत असेल ना की हे अमेरिकेत आहे की भारतात आहे। ऊनही तितकं आहे भारतासारखं बघा। चला, आता आपल्याला मंदिरात जायचंय। मंदिर आतून बघूया। पण आतून व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती, पण बरंचसं मंदिर कव्हर केलेलं आहे। नक्की 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 बघा। मंदिरात प्रवेश केल्या केल्या इतकी सुरेख रचना आम्हाला बघायला मिळाली। संपूर्ण काम लाकडात होतं, पण बघा छान चित्र काढलेली आहे आणि कोरीव काम अतिशय सुबक। आधीचं जे जुनं अक्षरधाम मंदिर होतं ते त्यांनी तसंच ठेवलेलं आहे, पण त्याच्या मागे हे इतकं मोठं नवीन अक्षरधाम मंदिर बांधण्यात आलंय। मंदिराची उंची 191 फूट इतकी आहे। म्हणजे विचार करा किती मोठं मंदिर आहे। मंदिराच्या आत जाण्याआधी कपडे कसे असावेत याचे देखील निर्बंध आहेत।
बरेचसे परदेशी नागरिक येतात ज्यांना मंदिर बघायला आवडतं आणि हे मंदिर खरोखरच इतकं सुंदर आहे की बरीचशी परदेशातली मंडळी असतातच इथे. तर त्यांच्यासाठी म्हणून काही कपड्यांचे नियम आहेत. जर कमी कपडे असतील तर तिथे वस्त्र देखील पुरवले जातात आणि ते घालून तुम्ही आत जाऊ शकता. मंदिरात यायच्या आधी स्लॉट्स असतात, तिथे अपॉइंटमेंट घेऊन आलात तर एकदम जाणं सोयीचं होईल. मंदिरात आपली हिंदू संस्कृती अतिशय उत्तमरित्या सांगण्यात आली आहे आणि चित्र देखील सुंदर रेखाटले आहेत आपल्या संस्कृतीचे. मंदिरात जाऊन आल्यानंतर तिथे आम्ही आमचे काही फोटोज देखील काढले आणि मंदिराचे देखील फोटोज काढले. बघा किती सुंदर आहे. मंदिरात दानपेटी देखील होती, पण आपल्या काही रूढी असतात त्यानुसार इथे बघा असे फरशांच्या फटींमध्ये डॉलर खोचून ठेवलेले आहेत. भरपूर डॉलर तिथे होते आणि येऊन येऊन प्रत्येक जण तिथे नवीन डॉलर किंवा कॉइन टाकतच होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तिथे खायची देखील जागा आहे. सगळे भारतीय पदार्थ इथे मिळतात, त्यामुळे मंदिरात दर्शन झालं की सगळे इथे हमखास खायला येतात. मंदिरातून निघत निघत आम्हाला रात्र झाली होती, पण रात्रीचंही दृश्य बघा मंदिराचं किती सुंदर आहे. असं आहे ना? कसं आहे? कसं आहे? असं आहे? हो ग, किती छान. तुला उभं राहता येतं बेटा तसं. वाव. आरोही मला स्वामीनारायणांचा पुतळा कसा उभा आहे तसं उभं राहून दाखवत होती. तुम्हाला आजचा व्लॉग आणि अमेरिकेतलं अक्षरधाम मंदिर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला न्यूयॉर्क अजून बरंच फिरायचं आहे. न्यूयॉर्कमधले बरेचसे फेमस स्पॉट्स कव्हर व्हायचे बाकी आहेत, जसं की शाहरुख खानचं कल हो ना हो गाण्याचं अजून एक शूटिंग लोकेशन आणि खूप सारे फेमस स्पॉट्स. तोपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.